नमस्कार मित्रांनो. तर होऊ द्या चर्चा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश दुर्घटना घडली आहे. त्याचबरोबर या प्लेन दुर्घटनेमध्ये 200 ते 250 लोकांचा बळी देखील गेला आहे. त्याचबरोबर माहितीनुसार असं समजत आहे, जी प्लेन दुर्घटना झाली आहे त्यामध्ये जवळ-जवळ 200 ते 250 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. त्याचबरोबर 1:35 ला हे विमान उड्डाण त्याने केलं होतं. त्याचबरोबर 1:40 ला एक 10 ते 15 मिनिटाच्या गॅपवर हे अहमदाबादमध्ये एका हॉस्पिटलच्या वसतिगृहावर हे विमान पडल्याची बातमी कळत आहे. त्याचबरोबर काही तिथल्या स्थानिक लोकांनी जेव्हा हे सर्व काही प्रकार बघितला, तर त्याचा देखील त्यांनी व्हिडिओ काढला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसत आहे, जे प्लेन आहे ते अचानक त्याचा ताबा सुटून ते जोरदार पद्धतीनं त्या बिल्डिंगवर पडलं आणि त्या प्लेनमध्ये जवळ-जवळ 200 ते 250 प्रवासी होते. त्याचबरोबर त्या वसतिगृहामध्ये देखील काही मुलं-मुली राहत होत्या. त्याचबरोबर माहितीनुसार असं समजत आहे, तिथं सरकारकडून देखील मदत केली जात आहे. त्याचबरोबर रेस्क्यू टीम देखील तिथं उपस्थित आहे. त्याचबरोबर अनेक लोकांचा बळी देखील या दुर्घटनेमध्ये गेला आहे. त्याचबरोबर सरकारकडून अनेक लोकांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात येत आहे. हे जे एअरप्लेन होतं हे एअर इंडियाचं होतं. त्याचबरोबर या प्लेनला जवळ-जवळ 2013 मध्ये हे प्लेन लॉन्च झालं होतं. जवळ-जवळ आता या प्लेनसोबत जो कॅप्टन होता त्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जवळ-जवळ त्या प्लेनला आत्तापर्यंत 12 ते 13 वर्ष उलटून गेली आहे. तरी देखील या प्लेनचं हे प्लेन एक जुनं प्लेन होतं, असं देखील बोललं जात आहे. या प्लेन दुर्घटनेमध्ये अनेक लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर सरकारकडून तिथल्या स्थानिक लोकांना मदत देखील करण्यात येत आहे. त्याचबरोबर जे अमित शहा आहेत गृहमंत्री हे देखील तिथं भेट घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देखील तिथं भेट देण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल तुमची काही मतं असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि होऊ द्या चर्चा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.